आता जर समजा ह्यानी जे माझ्या अगोदर लावलं हे मी कुठे टकटक करून गेलो, कोण येईल घरात? मला त्या बिचाऱ्या भगिनींची मला इतकं वाईट वाटतं. त्या वटपौर्णिमेला दोरे बांधत असतात, मनात ना उलटे बांधायची इच्छा असते. आणि कोणी सांगितलंय 7 जन्म हाच पती मिळू दे? अरे काय चॉईस आहे की नाही? एकच येऊन कशाला बसायचं 7 वेळेला? हे माझ्या नावाच्या अगोदर जे लावतात ना सगळे पदं काय 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 लावतात बरं का बाळा. ते आपले एकदा आपले दत्तवामन पोद्दार शिवचरित्रकार असा विनोद आहे, घडलेला नाही. ते एकदा रायगडावरती गेले, रायगडावरती चढत असताना असं तरी असं वरती बघितलं, तिथून समोर एक शेतकरी होता. त्याला विचारलं काय रे पाऊस पडेल काय? तो म्हणलं की वाटत नाही. थोडा वेळ असं आभाळ भरून आलं, वारा सुरू झाला, प्रचंड पाऊस सुरू झाला. आणि प्रचंड पाऊस सुरू झाला, त्याला समजा आता करायचं काय? तर तिथे जाताना एक झोपडं दिसलं, त्याने टकटक केलं. तर आतून आवाज आला, कोण आहे? त्याने सांगितलं शिवचरित्रकार महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार. आतून आवाज आला, इतक्या लोकांना जागा नाही. आता जर समजा ह्यानी जे माझ्या अगोदर लावलं हे मी कुठे टकटक करून गेलो, कोण येईल घरात?